नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। त्यामुळे मधुमेहींनी योग्य आहार घेणे आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे। अनेक मधुमेहींना त्यांच्या आहाराबाबत योग्य माहिती नसते, त्यामुळे ते नकळत अशा गोष्टींचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते। याच पार्श्वभूमीवर आज आपण मधुमेहींनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत। तर मधुमेहींनी कोणत्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे ते पाहूयात। साखर आणि साखरेचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, सोडा आणि इतर गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते। त्यामुळे यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते। त्यामुळे मधुमेहींनी या पदार्थांपासून दूर राहावे। मैद्याचे पदार्थ, पांढरा ब्रेड, बिस्किटे, पास्ता आणि इतर मैद्याचे पदार्थ लवकर पचतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। याऐवजी गव्हाचे पीठ किंवा इतर धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा। प्रक्रिया केलेले अन्न, प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये चरबी, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते। हे अन्न आरोग्यासाठी हानिकारक असते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते। त्यामुळे पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ आणि पॅकेटबंद खाद्यपदार्थ टाळावेत। फळांचे रस, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, पण जेव्हा फळांचा रस काढला जातो तेव्हा त्यातील फायबर निघून जातो। त्यामुळे रक्तातील साखर लवकर शोषली जाते आणि पातळी वाढते। फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर आहे। उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, पूर्ण चरबीयुक्त दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते। त्यामुळे कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा। तसेच काही फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते, जसे की आंबा, केळी आणि चिकू। त्यामुळे या फळांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे। सुक्या मेव्याचे जास्त सेवन, सुक्या मेव्यात पोषक तत्वे असली तरी त्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते। त्यामुळे त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे। अल्कोहोल, अल्कोहोलचे जास्त सेवन रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकते। त्यामुळे मधुमेहींनी अल्कोहोल टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन करावे। याशिवाय आहार आणि जीवनशैलीत देखील काही बदल करणे गरजेचे आहे, ते आपण पाहूयात। मधुमेहींनी केवळ काय टाळावे यावरच लक्ष केंद्रित न करता योग्य आणि संतुलित आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। आहारात हिरव्या भाज्या, फळे, धान्य आणि प्रथिने यांचा समावेश असावा। नियमित व्यायाम करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे देखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मधुमेहींनी नियमितपणे त्यांच्या रक्तातील साखरेची तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याची योग्य माहिती मिळत राहील आणि आवश्यकतेनुसार उपचारांमध्ये बदल करता येतील। योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे मधुमेही एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतात। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।